संपदा संपदा तुला यायला एवढा उशीर का झाला? संपदा काय विचारतोय मी? उशीर का झाला? आई उगीच काळजी करत बसते ना? नाही अरे हा वैशूचं लायब्ररीत काम होतं ना, म्हणून तिला कंपनी देत होते. बरं बरं, चल आज चल. तुला बघितल्याशिवाय आईचा जीव शांत होणार नाही. चल. संपदा एक मिनिट. काय रे दादा? संपदा तुझा कोणी पाठलाग करत होतं का? नाही. का रे? मग तेवढी घाबरलीस का? हा कुठे काय? काहीच नाही. संपदा मला वाटतं तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. समीर, अरे आत्ताच बाहेरून आली ती. हा थकली असेल. किती प्रश्न विचारतोयस तिला? अगं आई पण नाही आणि बीड नाही. तुझ्या स्वभावामुळे ना तू कोणाला तरी गोत्यात आणणार आहेस. मला असं वाटतं की तू पोळी भाजी केंद्रातही येऊ नकोस, कारण तिथेही तू असाच वागत राहशील. अगं आई असं काय करतेस? मला एक तरी संधी दे ना स्वतःला सिद्ध करायची. आई जर तूच माझ्याशी असं वागली तर बाहेरचे लोक मला काय समजून घेणार आहेत? एक मिनिट, एवढ्या शॉर्ट असण्याची गरज नाही. सांगते मी उद्या शेखरला डिनरला इन्व्हाइट केलं. येस. काय? अरे जेवण कोण बनवणार? ऑफकोर्स मी. एक मिनिट तू बरी आहेस ना? मी बरी आहे आणि शुद्धीवरही आहे. मी ना उद्या सगळं स्वतः बनवणार आहे शेखरसाठी. काय? तू खरंच जेवण बनवणार आहेस? हो, मी शेखरच्या आईंकडून सगळा स्वयंपाक बनवायला शिकले. ओ गॉड, मी शेखरच्या आईंना विचारायचीच विसरले की त्याला काय आवडतं. बघितलं, शेखरला भेटायला आणखीन एक निमित्त शोधून काढलं तिने. तुम्ही दोघी ना, मी तुम काही मुलं ना नुसती पुस्तकही आवडता येत नाहीत यांना. एवढ्या घाईत नुसतं. चल रे समीर, निघायचं. हॅलो निशा, तू अशी अचानक? हो आई, माझं जरा काम आहे तुमच्याकडे. प्लीज थोडा वेळ थांबणार. हा आता मी घाईत आहे ग. नाही प्लीज थोडाच वेळ, माझं फार महत्वाचं काम आहे. प्लीज. निशा, अगं मला उशीर झाला ना, त्या पोळी केंद्रातल्या बायकांचा गोंधळ उडतो नुसता. एक काम कर, तू आमच्या बरोबरच चल, आपण जाता जाता बोलूया. नाही, असं जाता जाता नाही बोलता येणार. प्लीज थोडासा वेळ, प्लीज. अगं आई एक काम कर, तू थांब, मी होतो पुढे. सांग. काल रात्री तुला घरी पोहोचायला उशीर झाला होता. घरी कोणी काही बोललं तर नाही ना? हो, आई खूप रागावली आहे रे. समीर दादा आता मला रोज घ्यायला येणार. मग तू घरी काय सांगितलंस? खरं तेच सांगणार ना. खोटं बोलण्याची सवय नाहीये मला. झालं, संपलं सगळं. मंदार बेटा, कल्टी मारा आता. हसायला काय झालं? काही नाही रे, मस्करी केली मी तुझी. म्हणजे तू पोपट केलास ना माझा? घरी तुला कोणीच काही बोललं नाही, बरोबर? नाही. थँक गॉड. मला तर सॉलिड टेन्शन आलं होतं माहितीये. पण आज कोणी काहीच विचारलं नाही. पुढे विचारू शकतात. नाही नाही, नकोच. विषयाची परीक्षा नकोच. बास, ठरलं. यापुढे काळोख व्हायच्या आधी तू घरी पोचायचं. म्हणजे गप्पा असो, हॉटेलमध्ये खाणं पिणं असो, मूवी असो किंवा पिकनिक असो, तू संध्याकाळी दिवे लागायच्या आत घरी पोचलीस म्हणजे तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. ए हॅलो. काय काय? नाही म्हणजे बाहेर फिरायला जाणं, खाणं पिणं हे सगळं तूच ठरवलंस. पण तुला कोणी सांगितलं हे सगळं मी तुझ्यासोबत एन्जॉय करणार आहे ते? म्हणजे मला तुझ्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडेल.
थँक्यू सो मच आई. तुम्ही माझी एवढी मोठी मदत केली आहे ना, थँक्यू सो मच. अगं त्यात काय विशेष? अहो विशेष हे की मला याचं आश्चर्य वाटतंय की तुमच्या आणि माझ्या आईच्या स्वयंपाकाची चव इतकी सेम कशी काय. अगं होतं असं कधी कधी. का होतं की एकाच प्रांतातल्या लोकांच्या स्वयंपाकाच्या पद्धती आवडीनिवडी बऱ्याचशा सारख्या असतात, त्यामुळे तुला वाटत असेल तसं. नाही म्हणजे मला आता असा डाऊट यायला लागलाय की तुम्ही दोघी एका गावच्या वगैरे तर नाही ना. वेगळी आहेस. तुझ्या आईचं गाव कुठलं ग? बापरे, आईचं गाव नाही, मला नाही सांगता येणार. पण बाबांचं लहानपण सांगली जिल्ह्याच्याच आसपास कुठेतरी गेलं, तिथून ते इलेक्शनलाही उभे राहतात. आईचं गाव सातारा सांगली अशाच कुठेतरी आसपास असणार. या. बरं तुला आठवलं की नंतर सांग, मला उशीर होतोय. गाव बरं ते शिवापूर. येस, शिवापूर. आई, थँक्यू व्हेरी मच अगेन. मी निघू आता. चल, बाय बाय. असं काय बघतोयस? खरं सांगू संपदा, तू मला आधीपासूनच खूप आवडायचीस. पण तुझ्याशी ओळख कशी करावी हेच कळत नव्हतं. त्या दिवशी तू अचानक दिसलीस, पण तू खूप घाबरली होतीस, त्यामुळे मला संधी नाही मिळाली. म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला, तर तू गैरसमज केलास. तू तर झाशीच्या राणीसारखी डायरेक्ट तलवार काढलीस. म्हटलं अरे बाप रे, होप सोडून द्यावेत, ही खूप खडूस मुलगी दिसतीये. ए, मी खडूस मुलगी नाहीये. ते तर नोट्स देताना तू मुळू रडत होतीस ना, तेव्हाच कळलं. पण काही असो, वैशूच्या नोट्सने काम केलं. काम केलंय? कोणतं काम रे? संपदा, मला माहित नाहीये तू माझ्याबद्दल काय विचार करतेस, पण तू मला खूप आवडतेस. तुझा सहवास हवासा वाटतो. तुझ्याकडे मन मोकळं करावंसं वाटतं. संपदा, मला तुझी मैत्री हवी. तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला? सांग ना संपदा, तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला? नक्कीच आवडेल. शिवापूर, पुन्हा त्याच गावाचा उल्लेख. निशाचा आईचा त्याच गावाशी संबंध आहे. तेव्हा ज्या गावची वाट आम्ही कायमची विसरलो होतो, त्याच गावातल्या मुलीशी शेखरचे संबंध जुळाले. हा काय खेळ मांडलायस रे? निशाच्या घरच्यांना जर कुठून आमच्याविषयी कळलं तर? गावातले लोक असल्या गोष्टी नाही विसरणार. त्याने निशाच्या आईबाबांना तिखट मीठ लावून 4 गोष्टी सांगितल्या तर काय वाटेल तिच्या घरच्यांना? एका खुन्याचा मुलगा आपला जावई होऊ इच्छितो आणि निशाच्या घरच्यांनी लोकांवर विश्वास ठेवला तर त्यांचं तरी काय चुकलं? त्यांना खरं काय ते कुठे माहित?
आई जगदंबे, माझ्या शेखरच्या आयुष्यात आत्ता कुठे स्थैर्य येत आहे. त्याच्या हातून हा घास हिरवून घेऊ नकोस का? अजून कुठलाही आघात सहन करण्याची माझी इच्छा नाहीये. आई जगदंबे, तूच रक्षण कर माझ्या शेखरचं. आत्ता कुठे आम्ही थोडं सुख पाहतोय, त्यात आता पुन्हा काही संकट नको उभं करूस. रुक्मिणी, समीर, इकडे या. काय ताई, मी काय सांगते ते नीट ऐका. आई अगं काय झालंय? उद्या मी इथे नसताना काही गडबड होऊ देऊ नका. नागेश आला तरी आपलं डोकं शांत ठेव. मी उद्या पुण्याला चालले. आई अशी अचानक? सगळं व्यवस्थित आहे ग. तू आज जाणे तयार हो बघू. अगं शेखर येईल इतक्यात. हे काय निशा, तू अजून तयार नाहीयेस? चल जा, आधी तयार हो. तू जातेस की नाही? तुम्ही दोघी थांबाल का जरा? ऐकलंय मी, जातीये. ही अशी ऐकणार नाही. सोजल चल, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. ओके ओके ओके, आय एम गॉन. तर तो येईल इतक्यात आणि हिला नको. शेखर आला वाटतं. मला यायला उशीर तर नाही ना झाला? मुळीच नाही रे. हाय, तयारी जोरदार केलेली दिसते. सगळा स्वयंपाक निशानेच केलाय. निशाने केला असेल ग, पण यात तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असणार. हे तू बस ना, मी निशाला बोलवते. निशा बस बस. अगे निशा, शेखर आलाय, लवकर ये बघू. हे तू बस हा, आम्ही निघतो. अरे हे काय, मी आलो की तुम्ही पळताय? तुम्ही पण थांबा ना प्लीज. आता नको, नंतर कधीतरी. चल आम्ही निघतो. चल दीपू, चल. बाय बाय बाय. अरे असा करंट लागला पाहिजे ना की घशातून डायरेक्ट पोटात. तभी मजा आएगा. नागेश भाऊ, एक खबर आहे. अरे तुझी खबर मरू दे. पार्टी मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतोय. एक सिप मारदार. मार 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 मार. अहो नागेश भाऊ, खबरच अशी आहे की ही चढलेली सगळी दारू उतरेल बघा.
आणि खबर जर एकदम वाईट निघाली ना तर हा खंबा मी डायरेक्ट तुझ्या डोक्यातच घालून अहो भाऊ ती तुमच्या पोळी भाजी केंद्रावर वेटोळे मारून बसलेली नागिन उद्या पुण्याला चालली आहे. खबर पक्की आहे? 200%. खबर जर खोटी असेल तरी बाटली आपल्या डोक्यात फोडायची. आय शबाश याला म्हणतात. आता त्या बाईला बरोबर हिसका दाखवतो मी. तिचा मुलगा त्याचं काय करायचं? तुम्हाला काय मी अंडी उवायला ठेवलंय हा? इतकी वर्ष मी हे सांड पोचतोय ते कशासाठी? आयुष्यात माझ्या कधीतरी कामास यावेत म्हणून. कळलं?